आज झाली भैरवाच्या पाया पडण्याची इच्छा. तोवर भेटला भैया, तो 12वीला होता. म्हटला चला लागलंच पाया पडून या. हे भेटली गवताची टॉली घासणार होती, तेवढ्यात वाचलो आणि आता निघाले भैरवाडीला. जातानाही रस्ता काम चालू आहे. भैरवाडीत प्रवेश केल्यावर असं वाटलं जणू काही खिंडीतून गार वारं येते आणि एखाद्या पिक्चरचं शूटिंग व्हावं असं हे गाव आहे. आणि आपण आता मंदिरापाशी जात आहोत आणि हे तर लिखित झालेली पाय फुटलेली, त्यातनं कसं सावर आलेलो आहे आम्ही. आणि आता आम्ही थांबत असून भैरवाच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. तर आमचा सोहम गुडघं टेकून पाया पडत आहे. आणि हा बघा कस मस्तपैकी आमचा मानसिंग पाटील कळसाची माहिती सांगताना. आणि हेच ते मंदिर भैरवाचे जे अख्ख्या पंचक्रोशीत कोणालाही साप चावल्यानंतर पहिल्यांदा इथे येऊन दर्शन घेतले जाईल आणि सापाचे विष उतरले जायचे. आणि हे बघा मंदिर खरोखर गावकऱ्यांचे आभार मानले पाहिजे. अख्ख्या पंचक्रोशीत असले मंदिर नाही, हे आमच्या भैरवाचे मंदिर आहे. संपूर्ण गावाला खरंच मानलं पाहिजे. हे बघा अतिशय सुंदर असे मंदिर. आणि हे आई मालवाईचे मंदिर, इथेही आम्ही दर्शन घेतले. आणि आता तुम्हाला गाभारा दाखवत आहे भैरवा देवाचा. आणि खरोखरच थंड वाटावे असं हे मंदिर. असा या मंदिरात गारवा आहे की इथून जाऊच वाटत नाही. खरोखर भैरवाडी ग्रामस्थांचे आभार मानले पाहिजे. आणि हा भैयाने इच्छा मागितलेली आहे. मी देखील मनापासून पाया पडत आहे. आणि भैरवा आमचा नवसाला पावणार आहे. आणि आता दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे. तर मामा भेटला एक. मामाला म्हटलं आलो भैरवाच्या पाया पडून. मी सावे गावात